नमस्कार. आज आपण तीळ व खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी पांढरे तीळ व अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. मीडियम गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं. त्याच कढाईमध्ये लगेचच तीळही भाजून घ्यायचे. तिळासोबत 1 चमचा धने व 1 चमचा जिरे घालायचे व अगदी लो गॅसवर तीळ भाजून घ्यायचे. खूप जास्त करपवायचे नाही. हलकेसे गोल्डन ब्राऊन रंग आला की लगेचच एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. याची डिटेल रेसिपी चॅनलवर आहे. फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून पाहू शकता. तीळ कशा पद्धतीने भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता. हातावर प्रेस केल्यानंतर लगेचच त्याचा चुरा होतोय. म्हणजे अगदी खरपूस असे हे तीळ भाजून घेतलेले आहेत. याच पद्धतीचे तीळ भाजून घ्यायचे आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालायचे. त्याचबरोबर भाजून घेतलेलं खोबरंही घालायचं. त्यामध्ये 1 गड्डी लसणाच्या पाकळ्या घालायच्या. त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे लाल तिखट घालायचं. लाल तिखटाऐवजी तुम्ही लाल सुक्या मिरच्या थोड्याशा भाजूनही वापरू शकता. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं व आता हे सर्व जिन्नस पल्स मोडवर मिक्सर बंद चालू करत फिरवून घ्यायचं. इथे अगदी मोकळी सुटसुटीत अशी ही तीळ खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. पल्स मोडवर फिरवल्यामुळे अजिबात याला तेल वगैरे सुटलेलं नाही. इथे आपली हिवाळा स्पेशल अगदी पौष्टिक खमंग अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.